नमस्कार मित्रांनो, मी अजित फुंदे. काल जो पीएम किसानचा हप्ता जमा झाला होता, 21वा हप्ता, त्याच्यामधून जवळपास बऱ्याच शेतकऱ्यांना पैसे आलेले नाहीत. तर यामागे पैसे न येण्याचे एक मुख्य कारण आहे की 2.5 लाख शेतकऱ्यांचे या यादीतून नावे रद्द करण्यात आलेले आहेत. तर या यादीतून रद्द झालेल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना पैसे जमा झालेले नाहीत. तर या यादीतून नाव रद्द होण्याचे एक नॉर्मल कारण आहेत. तरी सर्व शेतकऱ्यांनी हे कारण ऐकून या कारणात दुरुस्ती करून ज्यांचे पैसे आलेले नाहीत त्यांनी या त्रुटी दुरुस्त करून लवकरात लवकर पुढच्या हप्त्याला आपण पात्र व्हावे. एक तर आपण केवायसी केलेली नाहीये, पीएम किसानची केवायसी केलेली नाही, त्यांच्यामुळे पैसे आलेले नाहीत. बऱ्याच लोकांनी ॲग्रिस्टेट कार्ड काढलेलं नाहीये, त्याच्यामुळे त्यांचे पैसे आलेले नाहीत. किंवा बऱ्याच शेतकऱ्यांचे नावात फरक आहेत. एक तर आधार कार्डवर वेगळं नाव आहे आणि सातबारावर वेगळं नाव आहे. ते आता सिस्टम पूर्ण ऑनलाईन झाल्याच्याने त्याच्यातून यादीतून ऑटोमॅटिक नावं रद्द झालेली आहेत. तसेच बरेच शेतकरी घरात कोणी ITR भरत आहे किंवा सरकारी नोकरीवर आहे, त्याच्यामुळे सुद्धा हे पैसे बाकी लोकांचे पैसे बंद झालेले आहेत. किंवा एखाद्या वेळेस पतीला पीएम किसानचा हप्ता चालू आहे आणि अगोदर पती पत्नी दोघांनाही चालू होता किंवा पती पत्नी मुलं तिघांनाही चालू होता. तर आता हे सिस्टम मध्ये पूर्ण ऑनलाईन झाल्याच्याने या तिघांचे सुद्धा हप्ते बंद झालेले आहेत. तरी लवकरात लवकर ह्या त्रुट्या दुरुस्त करून आपल्या एक तर स्टेटस चेक करायचा पीएम किसानचा. पीएम किसान स्टेटस चेक करून आपला आधार नंबर टाकून आपण स्टेटस चेक करू शकतो. तर जे जमत नाही त्यांनी एक तर नेट कॅफेवर करा किंवा मग आपल्या कृषी अधिकाऱ्याकडे जाऊन आपला स्टेटस चेक करावा. व ज्यांचे पैसे बंद झाले त्यांनी लवकरात लवकर त्रुटी दुरुस्त करून आपले पैसे चालू करून घ्यावेत, हीच सर्वांना विनंती.